हाऊ स्वीट ऑफ यू यार. माझी वाट बघत बाहेर येऊन थांबलीस ना. अच्छा, घरात बोलताना परत कोणी येऊन डिस्टर्ब करू नये म्हणून बाहेर येऊन थांबलीस. चल मग आता दे उत्तर. अगं दे ना उत्तर. उत्तर द्यायचं म्हणून लवकर बोलवलंयस ना मला. मेन डोर वगैरे लावून घेतलायस काय? विचार काय? हा, इकडनंच जायचंय का रोमॅन्टिक लॉंग ड्राईव्ह वर? अरे ते काय झालंय? एवढं टेन्शन काय चेहऱ्यावर? हा, तू 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 प्लीज रागवू नकोस. हा प्लीज. मला शकुंतला आत्यांबद्दल बोलायचं तुझ्याशी. नाही नाही प्लीज प्लीज प्लीज. नाही, मला नाही बोलायचं. एकही शब्द नाही बोलायचा त्या विषयावर. काही शिल्लक राहिलं नाही बोलायला. माझ्या जगण्याला तरी काय अर्थ राहिला? मला स्वतःचीच लाज वाटते. कुणाच्या नजरेला नजरही देऊ शकत नाही मी. त्या घरात तरी कशी राहू? जाऊ दे, मला संपू दे सगळं. शकू, काय बोलतेस तू? हे एवढं टोकाचं पाऊल का उचलतेस? आम्ही कोणी दोष दिलाय का तुला? ताई, आपलं ह्या विषयावर आपलं बोलणं झालंय ना. ताई, असं काय करतेस ग तू? तुम्ही भाऊ आहे ना तुझा. यशोधरा या घरातून निघून गेल्यानंतर तू घरी आलीस, आम्हाला आधार दिलास. आता आम्ही तुला आधार देतोय ना. हे बघ ताई, मी तुझं काही ऐकून घेणार नाही. तू कुठेही जाणार नाहीयेस. हा नाही अरविंद, मी आराध्याला जे सांगितलं तेच तुलाही सांगते. माझ्या नवऱ्याच्या पापांची शिक्षा भोगणं भाग आहे मला. मी दयानंदना ओळखू शकले नाही ही सर्वात मोठी चूक आहे माझी. माझ्यामुळेच ती इथे आले आणि सगळं पुढचं घडलं. मूळ चूक ही माझीच आहे आणि ह्या चुकीचं प्रायश्चित्त मला भोगावं लागणार आहे. आणि हे घर सोडणं हेच माझं प्रायश्चित्त. अगं ताई, चूक भाऊजींकडनं झाली ना, मग त्याची शिक्षा तू का भोगावी? हे बघ ताई, या परिस्थितीमध्ये मी तुला कुठे जाऊ देणार नाही. तू कुठे जाणार नाहीस. हा, खरं तर मला या घरातच नकोय की शकुंतला आत्या. तसंही कधी आयुष्यात नव्हतीच आधी. ती आयुष्यात कधी आली जेव्हा मी आजारी होतो तेव्हा, आणि तेव्हाच मला काही आठवतच नाही. मला काय आठवतंय तर त्या दयानंद काकांनी माझ्यावर जो जीवघेणा हल्ला केला ते आठवतंय, आणि तिथपासून पुढचं आठवतंय. आणि ते सगळं खूप डिस्टर्बिंग आहे. त्यामुळे माझ्यासाठी ती आत्या नाहीच आहे. माझ्यासाठी ती फक्त दयानंद काकांची बायको आहे. प्लीज प्लीज नको ना असं बोलूस. अरे सकाळपासून एक घास सुद्धा खाल्ला नाहीये त्यांनी. तू जे काही बोललास ना त्यामुळे. आणि त्या म्हणाल्या जोपर्यंत श्रेयस मला माफ करत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाहीये. आराध्या, कळतंय का तुला? याला साध्या भाषेत ब्लॅकमेल असं म्हणतात आराध्या. नाही, मला काही फरक पडत नाही त्यांनी. आणि अन्न पाणी तर सोड. एखाद्या व्यक्तीला सेल्फ रिस्पेक्ट असतं ना थोडासा, तर ती व्यक्ती या घरात राहिलीच नसती, घर सोडून गेली असती कधीच. पण या काय करतायत? उलट तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतायत की मी त्यांना माफ करावं म्हणून. यातूनच कळते ग लबाडी. नाही श्रेयस, त्यांनी मला तुझ्याशी बोलायला सांगितलं नाहीये. मला जे योग्य वाटतंय ना ते मी करते. आणि मला असं वाटतंय की तू उगाच त्यांच्याबद्दल चुकीचा ग्रह ठेवलाय मनात. तुला नाही वाटत आहे का तुझं काहीतरी चुकतंय? सांग ना. काय चूक काय बरोबर या गोष्टींना आता काही अर्थ राहिला नाहीये. आत्या, आत्या तुम्ही असं काय करताय?
मम्मा पण नाहीये. आता त्यांच्या जागी तुम्हीच आहात ना आम्हाला. बरं, स्वतःसाठी नाही पण निदान आमच्यासाठी थांबा ना आत्या. प्लीज प्लीज आत्या. हो आत्या, घरचे सगळे तुला सपोर्ट करतात. श्रेयस जे वागला, जे बोलला ते रागाच्या भरात. तू प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. प्लीज प्लीज आमच्यासाठी थांब. हो आत्या, तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे आता. बरं, आमचा विचार नाही केला ना तुम्ही. निदान बाबांचा तरी विचार करा. तुम्ही गेलात तर ते एकटे पडतील. पुन्हा एकदा भावा बहिणीची ताटातूट नको व्हायला. हे दुःख खूप मोठं असेल. डॅड 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 तुम्ही तरी थांबवा ना आत्याला प्लीज. हे बघा, तुम्ही काही बोलत नाहीये पण मला माहिती आहे तुम्हाला आत्याचं दुःख बघून खूप तुटल्यासारखं वाटतंय, खूप त्रास होतो. पण थांबवा ना डॅड, एकदा आत्यांना थांबवा. आत्या आत्या अगं डॅडचा तरी विचार कर. अक्षय, माझ्या नवऱ्याने माझ्या भावाला खूप यातना दिल्या. कणभर का होईना पण माझ्या नवऱ्याचं प्रायश्चित्त मी घेतलं तर अरविंदलाही हलकं वाटेल. तेव्हा मला कुणीही अडवू नका. मी माझा निर्णय बदलणार नाही. शकू, ऐक माझं. अगं श्रेयसला थोडा वेळ दे. तूही थोडा वेळ घे. घडलेल्या प्रसंगावर काळ हेच औषध असतं. पाणी गडूळ झालं ना तरी त्यालाही थोडा वेळ द्यावा. ते तसंच ठेवावं. सगळा कचरा खाली बसला ना की सारं काही नितळ होतं. ते दूर राहूनही करता येईल आई. आयुष्यात योग्य वेळी पाऊल उचलतील. आता ते थांबवू नका. मी इथे थांबले होते ते श्रेयससाठी. त्याच्या प्रेमानं मला बांधून ठेवलं होतं. आज जर मी त्याच्या डोळ्यासमोर नको असेल, तो माझ्याकडे पाहणारही नसेल, तर पुन्हा पुन्हा त्याला न आवडणारी गोष्ट करून त्याला त्रास देणं माझ्याच्यानं सहन नाही होणार. मला सहनच होत नाहीये. तिचं या घरात असणं मला सहन नाही होत आहे. आणि जे काही झालंय ते सगळं विसरायला मी काही कोणी साधू संत नाहीये. हे बघ आराध्या, मला त्या नवरा बायकोशी कुठलेही संबंध नकोयत. त्यांनी आपली फसवणूक केली आहे आणि मी माफ करणार नाही तिला. मान्य आहे मला. दयानंद काकांनी घात केला. आपल्या दोघांवरही घात केला. मान्य आहे मला. मग पण त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे. त्यांचे गुन्हे सिद्ध करून आपण त्याची शिक्षा त्यांना दिली आहे. पण यात शकुंतला त्यांचा काय गुन्हा? सांग ना श्रेयस, तुम्हाला एवढंच सांग, त्यांचा काय गुन्हा? अरे त्या दयानंद काकांची बायको आहे. त्यांचं नशीब आहे ना श्रेयस. त्यांनी कधी त्रास दिला तुला? तू सांग, त्यांनी कधी त्रास दिलाय का तुला? नाही दिला. उलट किती प्रेम करतात त्या तुझ्यावर. स्वतःच्या मुलासारखं प्रेम करतात. तू आजारी होतास तेव्हा त्या बाईने किती जीव काढला तुझ्यासाठी, तुला आधार दिला. मम्मांसारखं जीव लावलाय त्यांनी. मम्मांसारखं प्रेम केलंय तुझ्यावर. एक मिनिट हा.
त्या बाईचं कंपॅरिझन मम्मांशी करायचं नाही, प्लीज प्लीज. बरं नाही करत मी, पण तुला बरं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे श्रेयस, हे तुला मान्य करावं लागेल. कारण सगळ्या घराने सुद्धा बघितलंय, सगळ्यांनी बघितलंय त्यांनी काय काय केलंय तुझ्यासाठी, तुझा जीव वाचावा म्हणून. तुला आठवत नसेल श्रेयस, पण घरात आत्यांनी होम हवन केलं होतं, महामृत्युंजय मंत्राचा अखंड जाप केला होता. कशासाठी? तुझ्यासाठी ना. तू सांग मला, दयानंद काकांनी केलेल्या चुकीची शिक्षा शकुंतला आत्यांना देण्यात काय अर्थ आहे? आराध्या, श्रेयस अरे, मुळात त्याच फसवल्या गेल्या आहेत या सगळ्यात. आणि त्यांच्या नवऱ्याने जे काही केलंय ना, त्यामुळे त्या दुखावल्या गेल्या आणि या सगळ्याची जाणीव त्यांना आहे. तू बघितलंस ना, वारंवार सगळ्यांची माफी मागतात ते आपल्या घरात. काकांच्या एका चुकीमुळे त्यांच्यावर हे एवढं मोठं आभाळ कोसळलेलं असताना, जगात कुठेही दुसरीकडे तोंड दाखवायला जागा नसताना, त्यांचं कुटुंब म्हणून आपण त्यांना आधार देण्याऐवजी त्यांना असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं का? सांग ना. आपल्याशिवाय कोण आहे त्यांचं? कोणी नाहीये. त्यांना या वयात आपण असं वणवण फिरायला सोडून द्यायचं का? तू सांग, तुझ्या मनाला पटतंय का? आणि मला एक सांग, एखाद्या माणसाच्या चुकीची शिक्षा दुसऱ्या माणसाला द्यायची, हा कुठला न्याय? माझ्या श्रेयसला शोभणार नाही. आराध्या, तुला कळत कसं नाहीये? त्या माणसाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. तुला विकायला निघाला होता तो माणूस, आणि त्या माणसाच्या बायकोला घरात ठेवायचं म्हणजे सापाच्या पिल्लाला पाळण्यासारखं आहे. काय गॅरंटी आहे की ती उद्या डसणार नाही आपल्याला? आराध्या, तू खूप भोळी आहेस, खूप साधी आहेस, इनोसंट आहेस तू. तुला हे सगळं नाही कळत, म्हणून तुला त्या प्रेमळ वगैरे वाटतायत. माझ्यासाठी ती फक्त दयानंद काकांची बायको आहे, आणि म्हणून माझा त्यांच्यावर 1% विश्वास नाहीये. ठीक, आपण आता या विषयावर वाद नको घालूया, ठीक आहे? एक्झॅक्टली. पण मला तुझ्या सतसत विवेक बुद्धीने विचार करून एका प्रश्नाचं उत्तर दे. कोणत्या प्रश्नाचं? जेव्हा तुला हे जाणवेल, आणि मला खात्री आहे तुला एक ना एक दिवस हे जाणवेलच, आपण एका निरपराध माणसाला दोषी ठरवून शिक्षा दिलीये, तेव्हा तू ते गिल्ट पचवू शकशील का? आपण इथे आलो होतो बाबांकडे 40 लाखांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. तेवढ्या त्या आत्याने एक वेगळाच नाटक सुरू केलंय. आता ना बाबांचा मूड अजून खराब होणार आहे. आणि तू कुठे चाललायस? काही गरज नाही जायची, गेली ती घर सोडून. मला नाहीये कशाचं गिल्ट. मी जे करतोय ते बरोबरच करतोय. काय करताय तुम्ही? हे तुझ्या मनात जी शंका होती तेच झालं.
पण मी जाऊ देणार नाहीये तुम्हाला, मी कुठेही जाऊ देणार नाही. आता तुम्ही नाही जायचं प्लीज. आराध्य जाऊ दे मला, श्रेयससाठी तेच योग्य आहे. कुठे जाणार आहात आत्या तुम्ही, कुठे जाणार आहात? पाय नेतील तिथे जाणार. ही धरणी माता खूप विशाल आहे ग. तिच्या हृदयाच्या सागरात ती मला नक्की सामावून घे, आसरा दे. ज्यांचं कोणी नसतं ना त्यांच्या डोक्यावर आभाळाचं छत असतं. आता तोच एक योग्य मार्ग आहे माझ्यासाठी. आता आसक्तीचा खेळ संपला. प्रायश्चित्त भोगूनच मला आता मुक्ती मिळणार. जो गुन्हा तुम्ही केलाच नाहीये त्याचं प्रायश्चित्त तुम्ही का घ्यायचं आत्या? मी नाही जाऊ देणार आत्या, तुम्ही नाही जायचंय कुठे. आराध्या, माझी वाट सोड ग. माझी शपथ आहे तुला. काळजी घे श्रेयस. आनंदात राहा, सुखी राहा. स्वतःच्या मुलासारखं प्रेम करतात. तुला बरं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे श्रेयस. तुला आठवत नसेल श्रेयस, पण घरात आत्यांनी होम हवन केलं होतं. महामृत्युंजय मंत्राचा अखंड जाप केला होता. कशासाठी? तुझ्यासाठी ना. I was rude. तुम्हाला घर सोडून जायची गरज नाही. तुम्हाला तर माहितीच आहे मी आजारी असताना काय काय झालं मला काही आठवत नाही. पण आराध्याने मला सांगितलं तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं मी आजारी असताना. तिची इच्छा आहे की तुम्ही घर सोडून जाऊ नये आणि मला तिचं मन मोडायचं नाहीये. आजी आणि डॅड सगळ्यांची तीच इच्छा आहे असं दिसतंय. त्यामुळे माझ्या मनात काही असलं तरी ही माणसं माझ्यासाठी महत्वाची आहेत आणि माझ्या हट्टासाठी मला त्यांचं मन दुखवायचं नाही. म्हणून तुम्ही जाऊ नका, थांबा. खरंच
खरंच. सावकाश सावकाश सावकाश. आत्या आता श्रेयस